मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे लोकल रेल्वे सेवेवर किरकोळ परिणाम झालाय। मध्य रेल्वेच्या गाड्या या सुमारे 10 मिनिटं उशिराने, हार्बर मार्गावरील गाड्या 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहेत, तर पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सध्या वेळापत्रकानुसार सुरळीत सुरू आहे। मुंबईत संततधार असल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने, ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे। ट्रान्स हार्बरवरील वाहतूकही तब्बल 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। ईस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक धीम्या गतीने, ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक संथ गतीने। पालघर शहरातील एका चाळीची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू। पालघर शहरातील अग्रीपाडा परिसरातील ही घटना। राबिया सय्यद या 47 वर्षीय महिलेची भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर उपचारावेळी त्यांचा मृत्यू झालाय। पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली। सूर्या नदीत मासेमारीसाठी नदीत उतरलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था। कोलेटी नजीक महामार्गावर मोठमोठे खड्डे, प्रवाशांचे मात्र हाल। रायगडमध्ये पावसाची संततधार, अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ। रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून 7 तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। रायगडमधील पेणच्या चिंचपाडा परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी, पाण्यातून नागरिकांना वाट काढण्याची वेळ। पाऊस आणखी जोरदार झाल्यास पाणी वाढण्याची शक्यता। मॅडम, रत्नागिरीजवळ मुंबई गोवा हायवेवर निवळी घाटात दरड कोसळली। निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर दगड आल्यानं वाहतुकीला धोका निर्माण झालाय। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। देशाचं राजकारण खालच्या पातळीवर गेले। एक दिवस ऑपरेशन कमळ देखील होणार। ऑपरेशन कमळ आपापसातच होणार, संजय राऊतांचा दावा। अमोल कोल्हे शिवसेनेत असताना निष्ठेने काम केले। कोल्हे कोणत्या अर्थाने बोलले माहीत नाही, मात्र अमोल कोल्हे हे मूळ पक्षातच राहणार, संजय राऊतांचा दावा। ऑफर आल्यास विचार करू या माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला। मी पुणे नाशिक रेल्वे संदर्भात बोललो होतो। मी पवार साहेबांबाबतच सोबतच राहणार। शरद पवारांचे सर्व खासदार आम्ही एकत्रच आहोत, खासदार अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण। नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला धमकीवजा इशारा। प्रत्येक गावात जाणार असून हिंमत असल्यास तिथे यावं। श्रीकांत शिंदेना काळे झेंडे दाखवल्याने आष्टीकरांचे ठाकरेंच्या सेनेला आव्हान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भाजप मंत्री आणि आमदारांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून रवींद्र चव्हाणांकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। या प्रकरणी रवींद्र चव्हाण फडणवीसांची भेट घेणार। काय कारवाई करता येईल याबाबत फडणवीसांसोबत चर्चा करणार, सूत्रांची माहिती। अर्थ खातं सुनेत्रा पवारांना मिळणार नाही, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। भाजप सहसा अर्थ खातं सुनेत्रा पवारांना देणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। चंद्रपूर मनपात वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये गटनेते पदावरून वाद। काँग्रेसच्या 3 स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशनाला स्थगिती। धानोरकर गटाच्या नगरसेवकांकडून दाखल याचिकेवर सुनावणी। शहर प्रमुख होण्याच्या आदल्या दिवशी मला शिंदेंकडून ऑफर। ठाकरेंच्या सेनेचे पुण्याचे शहर प्रमुख वसंत मोरेंचा दावा। पुण्यातील माजी नगरसेवकाच्या माध्यमातून शिंदेंनी ऑफर दिली होती, वसंत मोरेंची माहिती। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 1 वाजता बैठक। विधिमंडळ सभागृहात दुपारी कॅबिनेट बैठकीचं आयोजन। राज्यातील पाऊस आणि पीक पाण्याचा आढावा घेतला जाईल। विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येणार। महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची अभिनव संकल्पना, तर महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख करून देण्याचा हा प्रयत्न। राज्यात महाराष्ट्र वराह प्रजनन आणि विकास धोरण तातडीने लागू करा। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची विधानसभेत लक्षवेधी। वराह पालन करणाऱ्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, पडळकरांची मागणी। रिक्षा टॅक्सी चालकांनंतर आता प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठीही मराठी भाषेची सक्ती। मोटर वाहन नियमात सुधारणा करण्याची कार्यवाही सुरू। मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार। माहिती अधिकार नियमावली विरोधात 5 जुलैपासून अण्णा हजारे बेमुदत उपोषणावर ठाम। आज पुण्याच्या रुबी हॉलमध्ये अण्णा हजारेंची वैद्यकीय तपासणी होईल।
चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मंगळवारी एका विद्यार्थ्याचा मृत्यू. दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना. या प्रकरणी सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर, दुय्यम अभियंता अरुण मुंडे, सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांचं निलंबन. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात केतनचा मोबाईल सिया अग्रवालकडे कसा आला यावरून पोलिसांना संशय. मोबाईलमधील डेटा डिलीट झाल्याची शक्यता. फॉरेन्सिक तपासणीसाठी मोबाईल पाठवण्यात येणार. राज्यातील टीईटी पेपर फुटल्याने नवीन परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता. पेपर समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे तातडीने परीक्षा घेणं अशक्य. नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार, त्यामुळे 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी लागेल. दिल्लीत दहशतवादी कट उधळला. ISIशी संबंधित चौघांना अटक. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची ही मोठी कारवाई. तिघांना पंजाबमधून तर एकाला दिल्लीतून ताब्यात घेतलं. शहजाद भट्टीच्या सूचनेवरून आरोपी हल्ल्याच्या तयारीत होते.